पनवेल महापालिका करताय काय? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, पनवेलकरांना न्याय, पनवेलकरांना न्याय, धिक्कार. या मुळामध्ये सतत देण्यात आले या 2022-2023 ला या टॅक्सच्या पावत्या तो टॅक्स देण्यात आला, तो टॅक्स त्या टॅक्सच्या पावत्या देण्यात आल्या तर 2022-2023 ला त्या नागरिकांनी टॅक्स भरला आणि तरी पण परत पावता देतात. कुठं सीसीआय ती 2019-2020 ला या बिल्डिंगला ओसी भेटलेली आहे आणि तरी पण त्यांना दंड लावण्यात येतो आहे. हा कुठला प्रकार चाललेला आहे? हा कुठला प्रकार चाललेला आहे? हे महानगरपालिकेची अक्षरशः एकाधिकारशाही चाललेली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही याच्या विरोधामध्ये वारंवार आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे, वारंवार आम्ही मागणी केलेली आहे, परंतु महानगरपालिका ही बिलकुल इथं ऐकून घ्यायला तयार नाहीये. याच्याबद्दल आम्ही इथं निषेध करतो आणि या इथं त्याच्यासाठीच आम्ही इथं आंदोलन करणार. जोपर्यंत ही शास्ती आहे आणि हे चुकीचा लावलेला दंड आहे हा जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हे आमचं आंदोलन आहे हे चालूच ठेवणार आहोत. हे इथं आम्ही सगळ्यांना इथं सांगितलं. तुम्ही महापालिका प्रशासनाचा, तुम्ही महापालिका प्रशासनाचा, तुम्ही महापालिका प्रशासनाचा, पनवेलकरांच्या हिताची शास्ती माफी झालीच पाहिजे, पनवेलकरांच्या हिताची शास्ती माफी झालीच पाहिजे, पनवेलकरांच्या हिताची शास्ती माफी झालीच पाहिजे, पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे, पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे, झालीच पाहिजे, शास्ती माफी झालीच पाहिजे, शास्ती माफी झालीच पाहिजे. भारत माता की झालीच पाहिजे, शास्ती माफी झालीच पाहिजे, पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे, पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, शासकीय माफी झालीच पाहिजे, शासकीय माफी. सकाळी लक्षवेधी मांडलेली पाण्याच्या अनुषंगानं आता सध्या तरी खारघर परिसरामध्ये प्रचंड बोंबाबोंब आहे आणि हा विषय सतत आम्ही त्या ठिकाणी मांडत राहिलेला आहे. जो विषय खारघरमध्ये आज आहे, काही दिवसांपूर्वी कामोठ्यामध्ये होता, नवीन पनवेलमध्ये होता, सिडकोच्या सगळ्या वसाहती या सगळ्या ज्या आपण महापालिकेच्या अंतर्गत घेतले या ठिकाणी प्रश्न आहे आणि आम्ही तर तुमच्याकडे फॉलोअप करतोय की सिडकोनं फक्त त्याचा फॉलोअप करू नये, महापालिकेनं सुद्धा या विषयामध्ये लक्ष दिलं पाहिजे. महापालिका टॅक्स घेते. आता तुम्ही जो टॅक्स घेताय त्या टॅक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा साहेब असं आहे की नोटिसा वेगवेगळ्या पद्धतीच्या पाठवल्या जात आहेत आणि या सगळ्या नोटिसा पाठवल्या गेल्यानंतर त्या बाबतीमध्ये आम्ही ज्या मागण्या करतोय याच्याकडे तुमचं शासन म्हणा, शासनाचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. असं आहे, आम्ही तर सांगत होतो की 5 वर्षाचा टॅक्स लावू नका, किमान 2 वर्षाचा टॅक्स लावू नका. आता 2 वर्षाचा टॅक्स लावू नका यासाठी म्हणतोय की एकाच वेळेला 5 वर्षाच्या नोटिसेस दिल्या होत्या, मग कोविड आला आणि या सगळ्यामध्ये तुमच्या नोटिसेस ज्या जात आहेत त्या सगळ्या नोटिसेस त्या ठिकाणी व्याज दंड याच्या सगळं जात आहे. आपल्या परिसरामध्ये नवी मुंबई महापालिका असेल किंवा शेजारच्या परिसरातल्या 5-6 नगरपालिकांच्या व्हॉट्सअपवरती मेसेजेस फिरतात का इथे कुठेतरी 75% माफी दिली, कुठे 90% दिली, कुठे 100% माफी दिली. आम्ही तुमच्याकडे मागणी करतोय का टॅक्स नाही माफ करत ना तर किमान शास्ती तरी माफ करा, व्याज दंड हे तरी माफ करा. आता हा विषय गेल्या वर्षभर सातत्यानं फॉलोअप करतोय. मी तुमच्याशी बोलून तुम्ही जुलै महिन्यामध्ये आलात मराठी, त्याच्या आधीपासून या विषयाचा फॉलोअप करतो, तेव्हापासून तुम्ही आल्यापासून तुमच्याशी सुद्धा फॉलोअप करतो. कधीतरी सप्टेंबरमध्ये शिंदे साहेबांनी आश्वासन दिले वाशीला सभेमध्ये, आम्ही त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे सतत याचा फॉलोअप करतोय की किमान शास्ती माफी याच्यामध्ये करून द्या, लोकांना तेवढा तरी रिलीफ मिळेल ना त्याच्यामध्ये. हे ठीक आहे का बाबा टॅक्सला काय तुमची कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, ही अडचण असेल ती अडचण असेल, तर मग मागच्या वेळेला तुम्ही सांगायला लागलात का नाही मग आता हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागलाय 2021च्या कशाचाच निर्णय घ्यायचा नाही म्हणून उपसचिवांना तुम्ही भेटलात, मी सुद्धा भेटले.
आता उपसचिवांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता सुप्रीम कोर्टाचा अर्थ नाही. मागे सांगितलं ना आपण भेटलो त्यावेळेला. मग आता असं असेल तर मग ती शास्ती माफी कशाच्या आधारावरती थांबवली तुम्ही? सांगा ना. शास्ती माफी कशाच्या आधारावर थांबवली? झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, शास्ती माफी झालीच पाहिजे. या प्रश्नामध्ये स्पेसिफिकली गेल्या वर्षी जे इश्यूज होते त्याच्यावर शासनाशी साधला होता. तत्कालीन उपसचिवांशी आपलं बोलणं झालं, त्यांच्याशी बोलणं झालं. त्याच्यानंतर आपण पूर्णपणे महानगरपालिकेचे आपले सिनियर काउन्सिल झाले. यावेळेस केसच्या बाबतीमध्ये 2 सिनियर काउन्सिल्स आपण त्याच्यामध्ये अपॉइंट केले. तुषार मेहता सर चौधरी नावाचे होते, त्यांच्याशी कन्सल्ट आम्ही केलं. आणि मग आपले जे हे होते जे काही इंट्री ऑर्डर ज्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाची होती त्या अनुषंगाने पण तपासल्या. त्याच्याबद्दल हा निर्वाह दिला आहे. लेखी आम्ही त्याच्याकडे मागणी केली. काही निर्णय दिलं शास्ती माफी करण्याच्या बाबतीमध्ये पार्ट. त्याच्या अनुषंगाने सर पुन्हा बैठका मंत्रालयाने झालं होतं. त्या अनुषंगाने आम्हाला अद्यापर्यंत स्वरूपाचे चर्चेमध्ये आले निर्णय त्याबद्दल त्यांनी सांगितलं त्याला शास्ती माफी करण्यासाठी लेखी आम्हाला कुठे इतिवृत्त पण आलेलं नाही आणि हे झालं. गोष्ट कशी होते 2100 कोटी रुपयांपैकी नाही म्हटलं की आपल्याला 1800 कोटी रुपयांची शास्ती आहे. 300 कोटींची आपली करंट डिमांड आहे. शास्ती माफीचा निर्णय जर घेतला त्यामध्ये 583 कोटीचं एवढा मोठा त्यामध्ये बिल त्याचा द्यायचा आला. शासनाचे निर्देश त्यामध्ये आवश्यक. गेल्या वर्षी आम्ही जो अहवाल पाठवला होता त्याच्यामध्ये संभ्रमावस्था जी होती त्याच्याबद्दल आम्ही उल्लेख केला होता आणि शासनाचं मार्गदर्शन करायला मागतो. आपल्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी शासनाने लागली मीटिंग लागली सगळी त्यामध्ये आदेश किंवा इतिवृत्त आमच्याकडे आली नाही. साहेब हे असं नाही चालत. आता आम्ही सततच आहे. आम्ही आता कुठेतरी राज्यात सत्तेमध्ये आहोत म्हणून आम्ही सतत बोलत राहायचं. आता तर काय झालं या सगळ्या लोकांना उत्तर देताना आम्हाला नाकी नव्हते. आम्ही प्रत्येक वेळेला कधी होणार आता बघा बिलं घेऊन आलेले आहेत हातामध्ये. तर प्रत्येकानं प्रत्येक वेळेला प्रश्न विचारायचे आणि आम्ही आपलं ते मोठ्या भावाची भूमिका असते तसं बाबा हे शांतरा 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 किती काय शांत राहायचं. म्हणजे आम्ही सत्ताधारी आहोत म्हणजे आम्ही लोकांचे प्रश्न मांडायचेच नाही का? आम्ही आता तुम्हाला सांगितलं तुम्ही गेलात ना उपसचिवांना आपण भेटलो आपण त्यांच्याकडे गेलो. कोर्टाचा तर विषय आता अडथळा नाहीये. आता माफीच्या बाबतीमध्ये बाकी सगळ्या महापालिका निर्णय घेऊ शकतात. मग हा आकडा आहे तो आकडा आहे मग या आकड्याचे भाऊ करत राहायचं तुमची मूळ शास्ती आहे पण त्याच्यापेक्षा ओरिजिनल रक्कम ही 1500 कोटीच्या वरती गेलेली असेल. मग आता शास्ती माफी करून ती रक्कम घ्यायची काही करायची हे ठरवायला पाहिजे. पण तुम्ही हा निर्णय घ्यायचा जर अजून वर्ष घालवणार असलात तर आम्हाला लोकांना उत्तर द्यावं लागतं ना सर. आपले अधिकारी काही लोकांच्या मध्ये जात नाहीये हे असं करा तसं करा. आता आमच्या साधारणतः निदर्शनास येतंय की कोणीतरी येऊन तुम्हाला भेटीस धरतंय ते 129 आहे का काय आहे ते करा हे करा ते करा. आता कोर्टापर्यंत हे मुद्दे गेले ना कोर्टापर्यंत गेले कोर्टापर्यंत जाऊन झालंय. ते गोविंदराजन साहेबांच्याकडची मीटिंग झाली होती त्याचं तुम्ही सांगता. तर कोर्टापर्यंत जाऊन त्या ठिकाणी ज्या मुद्द्याचा तड लागला नाही तो आता लागणार आहे. तो लागेल तेव्हा लागेल त्याचं तो लागेल तेव्हा त्याचं देत असेल आमचं काय हरकत नाही. आम्ही तर 2 वर्षाची माफी मागतच होतो. त्यामुळे त्याचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. पण आता किमान या ठिकाणी शास्ती माफी केली तर ज्यांना भरायचं ते तरी भरतील ना. आम्ही लोकांना सांगत राहिलोय आता पुढच्या महिन्यामध्ये माफी होईल आता पुढच्या महिन्यामध्ये माफी होईल. तुमचाही टॅक्स कमी होतोय पण त्या लोकांच्या आम्हाला शिव्या मिळतात. अरे काय करायचं भरायचं की नाही. महापालिका असं बोलते तसं बोलते. एखादा कोणीतरी महापालिकेमध्ये त्याचं काम असतं त्याला शास्ती म्हणजे टॅक्स भरल्याचा दाखला पाहिजे असला झक मारत त्याला भरावा लागतोय तो टॅक्स. पण तो टॅक्स त्याने भरायचा आणि आम्हाला शिव्या द्यायच्या. हे साहेब बरोबर नाही. म्हणजे हे माझ्या मते म्हणजे आता हे असं आहे की हे स्पष्ट आपल्या प्रोव्हिजन मध्ये आहे का आयुक्तांच्या स्तरावरचा निर्णय आहे. आता याच्या बाबतीमध्ये आपण जर आता वरतून मार्गदर्शन घेणार आणि हे करणार कधी होणारा निर्णय. आता त्यांनी सांगितलं होतं आपण मिटिंगला होता सर त्यांनी सांगितलं होतं की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेऊया. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेत नसेल मग आम्ही काय वाट बघत राहायचं काय. पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे. आता या बाबतीमध्ये आता ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये आमच्या या सगळ्या सोशल मीडिया आणि याच्यावरती चर्चा आहे या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आता या बाबतीमध्ये आयुक्तांना महापालिकेला आपण खूप वेळ दिली. आता याच्यामध्ये लोक याच्यामध्ये टोकाला गेलेली आहे. लोकांना आमचे नगरसेवक मंडळी होती
ही सारी मंडळी आपल्या लोकांना उत्तर देऊन कंटाळलेली आहे. आपण निर्णय याच्यामध्ये द्या. आपल्याला वाटतंय कोणाला विचारावं तर विचारा. आम्ही आज हा निर्णय घेतल्याशिवाय इथून जात नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. पनवेल महापालिका करते काय? खाली डोकं वर पाय. प्रत्येक वेळेला आपण असंच करत बसणार. परत आता बघूया पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रालयात जाऊया आणि हे करूया. हे निर्णय होणार नाही सर याच्यामध्ये. 2 वर्ष जवळपास आम्ही शास्ती माफीची मागणी करतोय. टॅक्स होत नसेल, 2 वर्ष म्हणजे 1.5 वर्ष झाले, टॅक्स होत नसेल तर किमान शास्ती माफी तरी द्या. तेव्हापासून या मागण्या चालल्या. गणेश देशमुख साहेब आयुक्त असल्यापासून या मागणी चाललेली आहे. आणि मग याचा निर्णय तुमच्या स्तरावरती होणार आहे तर तुम्ही करून टाका ना तो. शासकीय माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. ते आज करा. आमचं या बाबतीमध्ये भरपूर झाले. आपण आता करा, आज करा. आम्ही इथून उठून जात नाही. तुम्हाला अपेक्षा असेल का उद्या करतो, आम्ही इथून जाणार नाही. आम्ही आता हे हॉल सोडत नाही. आम्ही या ठिकाणी या मजल्यावर खाली उतरायला तयार नाही. शास्ती माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शास्ती माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शास्ती माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. पनवेलकरांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आयुक्त साहेब तुमच्या हातात आहे. साहेब आमदार साहेब रिक्वेस्ट करतात तर व्हायला पाहिजे ना. अगदी तुमच्याच हातात अख्त्यामध्ये आमदार साहेब स्वतः इथे आलेले आहेत. आपण बोला. मी बोलतो त्यांच्याशी. मी पण त्यांना हे सांगतो. मी तिथे सुद्धा बोलतो. चला ठीक आहे, तिकडे लावा. शास्ती माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नाही, नाही, ते जातो मी. पण हा तुमच्या स्तरावर मेरा 2 लाख एक बिल भरा हुआ है. करोजा का दोबारा फिर आईडी नहीं रखा है. 2 महीने से मेरा आपने पीछे पड़ा है. तुम्ही काय करणार ते सांगून टाका. म्हणजे हे जे आहेत टॅक्सच्या बाबतीतल्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत, या तक्रारीच्या बाबतीमध्ये तिथल्या प्रभाग स्तरावरती कॅम्प घेणं, त्यांचे जे इश्यूज आहेत ते रिझॉल्व्ह करणं, हे सुद्धा त्याच्यामध्ये झालं पाहिजे. शास्त्री हा एक विषय आहे. त्यांचे जे चुकीचे लावलेले टॅक्स आहेत ऑलरेडी भरलेला आहे टॅक्स, पावती पण आहे आपल्याकडे, तरीही नंतर दुप्पट टॅक्स दिलेला आहे. हे असे जे इश्यूज आहेत ते ऍड्रेस करायला प्रभाग स्तरावरती आपण त्या काय करतात की आमचे ऍक्टिव्ह करत आहोत. आमदार साहेब जसं म्हणाले प्रभाग समितीला लावा ना. आपण गोविंदराजन साहेब म्हणून जे युडी सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल. कारण त्यांच्याकडे मध्ये एक बैठक झाली होती मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर त्यांच्याकडे एक बैठक झाली होती की ज्या खासदारच्या गरडबाई आहेत त्या गरडबाईंनी शिंदे साहेबांच्याकडे पत्र दिलेलं होतं. आणि शिंदे साहेबांच्याकडे पत्र दिलेलं होतं की जसं ग्रामीण भागामध्ये 20%, 40%, 60%, 80%, 100% असा टॅक्स टप्प्याटप्प्यानं लावला, तसा खारघर ग्रामपंचायत आहे म्हणून खारघरला पण कॉलनी एरियाला लावा. आपलं तर म्हणणं होतं 5 वर्षाची टॅक्स माफी व्हावी, नाही किमान 2 वर्षाची टॅक्स माफी व्हावी, हे आपलं म्हणणं होतं. आता 2 वर्षाची टॅक्स माफी व्हावी आपण पण तेच बोलतोय. त्यांचं म्हणणं होतं की नाही, तसा जर टॅक्स कमी केला तर भरपूर फरक पडतो. फरक पडत असेल तर आमची पण काही हरकत नाही. आणि म्हणून त्या दिवशी असं झालं होतं, साहेबांना बोललो होतो आपण की त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला की अधिवेशन चालू होताना पहिल्या आठवड्यामध्ये याचा निर्णय घेऊ. पहिल्या आठवड्यामध्ये याचा निर्णय घेऊ असं सांगितलं तर अधिवेशन उद्या संपायला पण आलं. म्हणजे आता 15 दिवस त्याच्यातून लोटले, 20 दिवस झाले. ते जरा मागे जरा. तर आता हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपली मागणी ही कायमच आहे की आम्हाला शास्ती माफी हवी आहे. शास्ती माफी करताना मग त्यांनी जो मागणी केलेली होती ती ऍप्लिकेबल आहे का, तर साहेबांना आता मगाशी मी आतमध्ये तेच सांगितलं. तर महापालिकेनं या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जे लोक गेले त्या महापालिकेनं त्या ठिकाणी भूमिका घेतली होती का कायदेशीर दृष्ट्या आपल्याला ते करता येत नाही.
आता या भूमिकेवरती 2-2, 3-3 वर्ष कोर्टामध्ये केसेस चालल्या, निर्णय आला नाही. आता त्याचा निर्णय पुन्हा त्या बैठकीच्या माध्यमातून तुम्ही घेतलाय, तुम्ही त्याच्यावरती ओपिनियन घेतलेलं आहे. लोकांची अशी पण 2-2, 3-3 वर्ष त्याच्यामध्ये गेलेली आहेत. म्हणजे आम्ही काही लोकांना सांगत होतो की तुम्ही टॅक्स भरा, जर माफी अशा पद्धतीची आली तर आपल्याला सुद्धा ऍप्लिकेबल होईल, आपल्याला सुद्धा त्याचा फायदा मिळेल, पण तुम्ही टॅक्स भरा. म्हणजे आम्ही एका अर्थानं प्रशासनाला याच्यामध्ये अडचण होऊ नये, म्हणजे पगाराच्या साठी काही काही महापालिका महाराष्ट्रामध्ये पगार होत नाही अशी स्थिती आहे, अशी स्थिती होऊ नये म्हणून आम्ही बाजू घेत होतो. आम्हाला काही लोकांना टॅक्स माफी द्यायची नाही का, आम्हाला टॅक्स माफी पाहिजे, आम्हाला टॅक्सचीच माफी पाहिजे, पण ती होत नाही तुम्ही सांगितल्यावर आम्ही गेलो. हे लोक काही लोक कोर्टात गेले, कोर्टात जाऊन त्या ठिकाणी सांगत राहिले लोकांना इथे मेसेज आणि याच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून की नाही नाही आता थांबा, आता भरू नका, आता भरू नका. आता भरू नका म्हणणारे जे आहेत ते सचिवांच्याकडे जातात आणि ते सचिवांच्याकडे जाऊन आमचा शासकीय माफीचा निर्णय का लावतात म्हणून त्या दिवशी मीटिंग मध्ये पण मी साहेब बोललेलो होतो, मी पत्रात पण उल्लेख केलेला आहे की यांच्या म्हणण्याचा निर्णय येण्यासाठी म्हणून शासकीय माफी थांबू नका. समजा त्यांचा निर्णय सकारात्मक आला, आनंद आहे, स्वागत आहे. तो निर्णय आला तर आज 100 रुपये तुम्ही मागताय, उद्या साधारणतः ती माफी केल्यानंतर 60 रुपये होईल, तर आज 100 वरची शासकीय माफी करा आमची मागणी आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे जर तुम्ही निर्णय दिला चांगलीच गोष्ट आहे, स्वागताची गोष्ट आहे. तर 60 रुपयावरची शासकीय माफी, 40 रुपयाची शासकीय माफी अधिक तुम्हाला द्यावी लागेल पुढच्या वेळेला. द्या ना सर, उद्या निर्णय झाला उद्या द्या, परवा द्या, पण ह्या विषयावरती अशी पण आधी पिरियड गेलेला आहे. आता किती पिरियड थांबणार आहात? आता सचिव साहेबांना फोन लावत होतो, सचिव साहेबांनी ते फोन माझाही उचलला नाही, त्यांचाही उचलला नाही. आमचा आता आग्रह आहे सर की आता हे भरपूर वाढ बघणं झालं, वाढ बघणं हे भरपूर झाले. आपली इच्छा असेल आम्ही आता काय आमचे कपडे आणून देतील आम्हाला, इथे काय अडचण नाही, आम्ही जाणार नाही, तुम्हाला जाऊ देणार नाही. झाली पाहिजे, झाली पाहिजे, शासकीय माफी झालीच पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, शासकीय माफी झालीच पाहिजे. गेल्या वर्षभरापासून शासकीय माफीच्याबद्दल मी डिटेल स्टडी केला होता. त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली केस जी प्रलंबित होती त्या अनुषंगाने काय करता येईल त्याबद्दल आम्ही निरीक्षण केले. सर्वोच्च न्यायालयाचे सिनियर काउन्सिल 2 विधीचे वकील होते, त्याच्याशी आम्ही डिस्कशन केलं. त्यानुसार शासकीय माफी दिल्याने कुठल्याही प्रकारचं मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उल्लंघन होत नाही अशा प्रकारचे लेखी त्याच्यामध्ये आश्चर्य आलेले आहेत. ते माननीय नगरविकास विभागाने ज्या बैठका घेतल्या होत्या त्यानुसार जे काही निर्देश दिले होते, मौखिक निर्देश दिले होते, त्या अनुषंगाने सर्वांचा विचार घेऊन आम्ही त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की पनवेल महानगरपालिकेला पुढे ग्रो होण्याच्या अनुषंगाने, पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने जो काही निधीवर वितरण करायचं आपलं आहे त्याच्यामध्ये शिलाग भरणं वगैरे आपलं अपेक्षित आहे. आणि हा इतक्या वर्षाचा प्रलंबित असलेला 10 वर्षाचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने अंतिम योजना मी या ठिकाणी डिक्लेअर करतोय. ह्या योजनेमध्ये मात्र लॉ अबायडिंग पर्सन जेवढे आहेत, जे कायद्याच्या मार्गाने जे आपल्याकडे फॉलो करतात त्यांच्यावरती पण अन्याय होणार नाही ह्या दृष्टीने पण आम्ही विचार करू. त्याबद्दलची आम्ही आमची घोषणा याच्यामध्ये साहेब आपण करा, आपण बोलून घ्या. आमचं म्हणणं याच्या बाबतीतलं आहे की जशा आपल्या परिसरामध्ये सगळ्या लोकांनी सगळ्या महापालिकांनी शासकीय माफी केली, त्या धर्तीवरती ही शासकीय माफी व्हावी आणि लोकांना त्याच्यामध्ये मॅक्सिमम बेनिफिट मिळू शकतो या पद्धतीनं घ्यावं. ठीक आहे, आपण जे काही प्रचलित नियम असतील त्याप्रमाणे करणार आहात, पण 100% माफी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर 100% देण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांचा आमचा या ठिकाणी रेट आहे की माफी शास्तीच्या बाबतीतली आहे ती 100% करा, मुदत घालून द्या पाहिजे तर त्या अनुषंगानं, पण ती माफी 100% झाली पाहिजे हीच आमची सगळ्याची मिळून मागणी. त्या संदर्भामध्ये संध्याकाळपर्यंत करतो म्हणाले ना, असं नाही म्हणाले की आपण नंतर करतो, पण ती 100% झाली पाहिजे याच्यासाठी आमचा आग्रह. या बाबतीमध्ये प्रेस आयोजित करून आम्ही त्या ठिकाणी सविस्तर पुणे महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय आहे शासनाच्या सहमतीने आम्ही आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता परत नाही सचिवांचा फोन यायचा आहे म्हणून थांबलंय, हे यायचंय म्हणून थांबलं, ते यायचं म्हणून थांबलं. जर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण दिला नाही तर आता परेश ठाकूर सांगतात आता थांबतो, आम्ही 5 वाजल्यापासून येऊन थांबू आणि मग जर आपण त्या ठिकाणी जर हे केलं नाही तर मात्र मग आम्ही आपल्याला आज आम्ही
सगळं आम्ही आपल्याला इथं सगळं जेवण खावणं आम्ही आणून देऊ, सगळ्या महापालिकेच्या स्टाफला आणून देऊ. आम्ही काय कोणाला जाऊ देणार नाही. पोलिसांना आपण बोलवा, बघू पोलीस ताकद लावतात का आमच्या. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. प्रशांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मगाशी आपण जे बोलत होतो, आज लक्षवेधी पण मी सभागृहात मांडलेली आहे आणि मी सिडकोच्या संदर्भामध्ये टोकाची भूमिका घेतलेली आहे. तर सिडको हे नीटपणानं वागत नाही. सिडको वरच्या सगळ्या मंत्र्यांना आणि बाकी सगळ्या ज्येष्ठांना आपल्या हे कुठे गोलमाल उत्तरं सिडको त्याच्यामध्ये देते आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जर सिडको कारवाई करणार नसेल तर आमदार म्हणून राहण्यामध्ये पण आम्हाला स्वारस्य नाही, असंच मी स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलंय तर 2 महिन्याच्या आतमध्ये डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम जो आहे बऱ्याचशा ठिकाणी, चाव्या फिरवणारे त्यांचेच लोक आहेत, टँकर देणारे त्यांचेच लोक नाही, यांचीच धन होत राहते. त्यामुळे त्यांनी सांगितलं 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही कारवाई जर नाही झालं, हे डिस्ट्रीब्युशन लेवलचं टेंडर नाही निघालं तर आम्ही याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करू सिडकोच्या, असं त्यांनी सांगितलं. आपण महापालिका म्हणून आयुक्तांच्याकडे मी पाठपुरावा करतोय की या बाबतीमध्ये महापालिकेने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि एका बाबतीमध्ये मी आयुक्तांचा आभार मानेन की आयुक्तांनी या मागणीच्या अनुसार आपल्या चव्हाण साहेबांना सांगितलंय की त्यांनी सिडकोच्या सुद्धा डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये सगळा फॉलोअप केला पाहिजे. फक्त आपलं सिडकोचे अधिकारी येतात, आपण तर बघतोय सगळे अधिकारी एक सर्वोदय इकडून तिकडे जातो, तिकडे जाऊन सुद्धा ते प्रश्न तसेच राहतात. तर त्याच्यामुळे या बाबतीमध्ये त्यांनी फॉलोअपला सुरुवात केल्या. ज्या ज्या आपल्या तक्रारी आहेत त्या बैठकांना ते चव्हाण साहेब येतात, फॉलोअप करतात, आणखी अधिकारी द्या अशी आमची मागणी आहे याच्यामध्ये. तर ते अधिकारी त्याचा एक माणूस पुरणार नाही, प्रत्येक शहरामध्ये आपल्याकडून माणसं त्याच्यामध्ये दिली गेली पाहिजेत. आणि विशेषत्वानं खारघर परिसरामध्ये सध्याच्या स्टेजला खारघर परिसरामध्ये प्रॉब्लेम जरा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ठराविक सेक्टर्सला आहे आणि शॉर्टेज किती आहे तर 5-6 MIDचा. तर साहेबांच्याकडे आपण मागणी केलेली आहे की ओवे कॅम्पच्या वरती जे धरण आहे ते आता महापालिकेच्या ताब्यात आले तर लवकरात लवकर त्याचं काम चालू करा. तर ते साहेबांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये लवकरात लवकर तोही निर्णय ते घेतील. त्याबद्दल खारघर वासियांना त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज मिळेल, कारण खारघरला जवळ आहे. खारघर ओवे कॅम्प तर ज्या ठिकाणी पाणी पोचत नाहीये सर, तर त्या ठिकाणी याचा अभिषेक त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये मिळावा आणि लवकरात लवकर तोही विषय पूर्ण व्हावा. आजचा आपण आज सांगत असलेला विषय जर याच्यामध्ये संध्याकाळी 5 पर्यंत आम्ही प्रतीक्षा करू. आपण 5चा टाइम दिला, 5 पर्यंत आपण निर्णय द्या, नाहीतर आम्ही इथं आता टीव्ही आंदोलन बाळूला कुठेतरी बाहेर जायचंय, 5 वाजता